नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर कोणतीही भाजी नसेल आणि तुम्ही एखाद्या कोणताही नवीन नाश्त्याचा पदार्थ बनवण्याचा विचार करताय, तर आज मी तुम्हाला फक्त 1 कप गहू पिठापासून बनवलेली फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी तुम्हाला नक्की आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचं एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गहू पीठ घालायचं आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी तांदळाच्या पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. तर तुम्ही ते जिरे पावडर पण वापरू शकता. त्यानंतर ही रेसिपी कुरकुरीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचा आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर तुम्ही ते चवीनुसार लाल मिरची पावडरचा नाहीतर चवीनुसार हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला करवेव घालायचा आहे. तर मी ते करवेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य आहेत ते व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे, थोडे घटसरच बनवायचं आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही यामध्ये भाज्यांचा पण वापर करू शकता. तर आता हे बॅटर आपल्याला 5 मिनिटांपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे. तर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला या बॅटरच्या याच्यामध्ये छोटे छोटे भजी घालायचे आहेत आणि हे भजी आता दोन्ही बाजूनी आपल्याला व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही या बॅटरचा वापर करून याचे थालीपीठ पण बनवू शकता, नाहीतर यापासून फड पण बनवू शकता. तर आता इथे हे जे भजी आहेत ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित ब्राऊन झाले आहेत आणि कुरकुरीत पण झाले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने गहू पिठाचा वापर करून कुरकुरीत असा चविष्ट नाश्ता बनवू शकता आणि तुम्ही या नाश्त्याला हिरव्या चटणीबरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाहीतर फक्त चहा या कॉफीबरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.